हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आहेत। शशिकांत शिंदेजी खरं तर सत्ताधारीच विरोधकांची भूमिका या सगळ्या अधिवेशनामध्ये निभावताना पाहायला मिळतात। सत्ताधारी पायऱ्यांवरती आंदोलन करतात, विरोधक पायऱ्यांवरती आंदोलन करतात, परंतु सभागृहात मात्र सत्ताधारीच आता विरोधी बाकावरती असल्यासारखे प्रश्न उपस्थित करतात। आज शेतकऱ्यांचा मुद्दा देखील काही सत्ताधारी आमदारांकडून उपस्थित करण्यात येणार आहे। नाही, यामध्ये विरोधक म्हणून आम्ही काल सभागृहामध्ये विरोधकाची भूमिका स्ट्रॉंगली घेतली ना। विरोधक कुठे कमी पडलेला नाही। आज जो सत्तारूढ पक्षाने जो चर्चा आणली शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, तो प्रस्ताव आणण्याचा हेतू त्यांचा वेगळा आहे। त्यांची रणनीती अशी आहे की हा प्रश्नावर सरकार उत्तर देईल आणि मग सत्तेतली माणसं शेतकऱ्यांसाठी आवाज उठवताय हे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। पण तुम्हाला म्हणून सांगतो, त्यांनी ते प्रस्ताव टाकला, त्यामध्ये कशा पद्धतीने केंद्राने राज्याने मदत केली आणि हे शेतकरी कशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणच्या पाठी शेतकऱ्यांच्या उभं राहिलो हे चित्र दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे सर्वात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। प्रस्ताव कसा असतो की सरकार कुठे अपयशी ठरलेला असतं ते दाखवायचा असतो। प्रस्ताव सरकारचं समर्थन करणारा नसावा, पण समर्थन करणारा प्रस्ताव हे नवीन पायंडा या ठिकाणी केला जातोय। माझ्या माहितीप्रमाणे चर्चा जरी त्यांनी आणली तर सरकारच्या असलेल्या त्रुटी आणि सरकारने केलेला फेल्युअरपणा हा आम्ही तिच्या 100% निदर्शनात आणून देणार आहोत। परंतु 32,000 कोटींचं पॅकेज अतिवृष्टीसाठी सरकारने या दिलं, कोरडवाहू आणि बागायतीसाठी जवळपास दुप्पट तिप्पट अशी मदत केली असं सरकारच्या महत्त्वाच्या नेत्यांकडनं म्हटलं जातं। ग्राउंडवरची ही परिस्थिती आहे का? शेतकऱ्यांना खरंच पैसे मिळालेले आहेत का? आणि हा जर सगळा फोलपणा असेल तर विरोधी हा फोलपणा जनतेसमोर ठेवण्यामध्ये यशस्वी झालेत का? नाही, आम्ही तर यशस्वी झालेलो आहे। आमच्यापेक्षा शेतकरी जो बाधित झालेला आहे तो नाराज आहे ना। आत्ताच्या घडीला मग मला सांगा, आत्ताच्या घडीला शेतकरी इतके नाराज आहे की त्यांना या असलेल्या निर्णयाच्या संदर्भात ते समाधानी नाही। हे फक्त कागदावरचे आकडे आहेत। आत्तासुद्धा केंद्राने किती मदत केली हा आता खुलासा आम्हाला सभागृहात मिळेल। वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ठिकाणी प्रस्ताव दिलेले आहेत त्याच्या संदर्भात आम्हाला खुलासा मिळेल आणि सत्य जनतेच्या समोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे। आकडे दाखवून फक्त फसवणूक करण्याचा प्रयत्न सध्या होतोय। खरं तर वेगळ्या विदर्भाच्या मागणी जी आहे ती गेल्या अनेक दशकांपासून या राज्यामध्ये होते, परंतु काल सुधीर मुनगंटीवार हेच बोलून गेले की ज्यावेळेस भाजप 100% असेल त्यावेळेस मात्र आम्ही आमचा अजेंडा जो आहे वेगळ्या विदर्भाचा तो राबवू म्हणून। ही ठरवलेली स्क्रिप्ट असते भाजपची। विदर्भामध्ये आज अधिवेशन होताना विदर्भाचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, त्यांच्या हमीभावाचा प्रश्न आहे, त्यांना नुकसानीचा प्रश्न आहे। या सर्व गोष्टीमध्ये ज्या पद्धतीने या सरकारकडून अपेक्षा आहे 2 आठवड्याच्या ऐवजी 4 दिवसाचं अधिवेशन होत आहे, त्यामुळे मला वाटतं हे अशा प्रकारचं एक चर्चा करून पुढे आणण्याचा प्रयत्न होतोय। त्यामुळे लोकांचं लक्ष दुसरीकडे विचलित करण्यासाठी, वेधण्यासाठी हा केलेला हा प्रयोग आहे। खरं तर अंजली दमानिया या सातत्याने मुंडवा जमीन प्रकरणामध्ये सातत्याने पत्रकार परिषदा घेत आहेत, एकामागोमाग एक खुलासा करतात। आज अंजली दमानिया यांनी थेट आरोप अजित पवारांवरती केले की अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे, हा प्रॉफिट ऑफ इंटरेस्टचा इश्यू आहे। 2018 पासून त्या मुंडवा जमिनीवरती त्यांचा डोळा होता, अशा थेट पद्धतीची टीका त्यांच्याकडनं होती। नाही, त्यांनी आरोप केलेले आहे। अंजली दमानियांनी आरोप कोणाकडे केलेले आहेत? मुख्यमंत्री आणि सरकारकडे केलेले आहे। माझी माहितीप्रमाणे आता हा निर्णय कोणी घ्यायचा आहे? मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने घ्यायचा आहे। आता त्यांची उत्तर काय हे त्यांनी दिलं पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे की काय करणार आहे काय नाही ते। तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। शशिकांत शिंदे होते आपल्याबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष। ते म्हणतात की जर मुंडवा जमीन प्रकरणामध्ये जर चौकशीच करायची असेल तर निष्पक्षपणे चौकशी करावी आणि मुख्यमंत्री हे सर्व सरकारचे प्रमुख असतात, त्यामुळे त्यांनी या सगळ्या संदर्भात चौकशी केली तर ह्याच्यातलं सत्य जे आहे ते समोर नक्कीच येईल असं मत जे आहे ते प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन पवारसह अक्षय मंकणी, TVN मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।